हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अवर एज्युकेशनल चॅनल. तर बघा, आपल्यासमोर एक प्रश्न दिलेला आहे. पहिल्यांदा तो प्रश्न आपण वाचून घेऊया आणि शेवटी या लेक्चरच्या आपण हा प्रश्न सॉल्व करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर बघा, चुकीचा गट ओळखा. म्हणजे आपल्याला याच्यातलं चुकीचं एक जे विधान आहे ते ओळखायचं आहे. तर बघा, कलम 371C मणिपूर राज्य संबंधित आहे. दुसरा ऑप्शन दिला आहे कलम 371H अरुणाचल प्रदेश संबंधित आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे कलम 371F हे सिक्कीम संबंधित आहे आणि कलम 371J गोवा संबंधित आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचे आन्सर येत असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर द्या, नाहीतर आपण हा प्रश्न शेवटी सॉल्व करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर बघा, टॉपिक आहे काही राज्यांसाठी विशेष तरतुदी. तर आपल्याला घटनेमध्ये काही राज्यांसाठी विशेष तरतुदी प्रदान करण्यात आलेल्या आहे, ज्या घटनेच्या भाग 21मध्ये. तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की काही राज्यांसाठी ज्या विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहे त्या भाग कितीमध्ये सांगण्यात आलेल्या आहे, तर भाग 21मध्ये. आणि कोणत्या कलमाशी संबंधित 371 जे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, 370 जे होतं लक्षात घ्या, ते जम्मू काश्मीर संबंधित होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट बघा, कलम 371 महाराष्ट्र आणि गुजरात. लक्षात घ्या, कलम 371 जर तुम्हाला विचारलं तर कोणत्या दोन राज्यासंबंधित हे कलम आहे, तर ते आहे महाराष्ट्र आणि गुजरात. आणि या संबंधित घटना दुरुस्ती 7/1956 आणि बॉम्बे पुनर्रचना कायदा झाला होता 1960 यानुसार हे संबंधित आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, 371A नागालँड संबंधित आहे. 371A म्हटलं तर नागालँड संबंधित आहे आणि घटना दुरुस्ती 13वी लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही इयर लक्षात नाही ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, बट तुम्हाला घटना दुरुस्तीचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. सो आपण लक्षात घेऊ नागालँड 13. ओके, नागालँड 13 लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर बघा 371B जर म्हटलं बी, मी नंतर तुम्हाला शॉर्टकट सांगणारच आहे कसं पाठ ठेवायचं आहे म्हणून. बी म्हटलं तर लक्षात घ्या आसाम. ओके, बी म्हटलं तर आसाम आणि आसाम संबंधित कितवी घटना दुरुस्ती आहे 371B ही कलम जी टाकण्यात आली आहे ती घटना दुरुस्ती 22नुसार टाकण्यात आलेली आहे 1969मध्ये. तर क्लिअर झालेलं असेल स्टुडंट. 371 म्हटलं तर महाराष्ट्र गुजरात लक्षात ठेवा. 371A म्हटलं तर नागालँड आणि घटना दुरुस्ती 13. 371B म्हटलं तर घटना दुरुस्ती 22. ओके, त्यानंतर पुढे बघू आपण. पुढे बघा 371C. मग 371C कोणत्या राज्यात संबंधित आहे, तर मणिपूर. आणि घटना दुरुस्ती किती आहे 371C संबंधित, तर ती आहे 27वी घटना दुरुस्ती. कितवी? 27वी. त्यानंतर 371D आणि जर आपण कंबाईनली लक्षात ठेवलं तर ते आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा संबंधित आणि घटना दुरुस्ती आहे 32वी. 32नुसार ह्या दोन कलमा टाकण्यात आलेल्या होत्या. ओके, सो मणिपूरला आपण 27 दिले. लक्षात घ्या, मणिपूरला किती दिले 27 आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला आपण दिले आहे 32. लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. आणि 371F जे आहे कलम हे सिक्कीम राज्याशी संबंधित आहे. लक्षात घ्या, कोणतं राज्य? सिक्कीम. F म्हटलं तर सिक्कीम तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे, नंतर शॉर्टकट तुम्हाला सांगणारच आहे. आणि लक्षात घ्या 36वी घटना दुरुस्तीनुसार ही कलम टाकण्यात आली आहे. त्यानंतर सांगायचं झालं तर सिक्कीम संबंधित 35वी घटना दुरुस्तीसुद्धा आहे. 35नुसार ते संयोगी राज्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं 35व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि 36वी घटना दुरुस्ती लक्षात घ्या 371F संबंधित आहे. ओके, पुन्हा एकदा बघू आपण. मणिपूर म्हटलं तर 27 लक्षात घ्या. आंध्र प्रदेश तेलंगणा म्हटलं तर 32. ओके, आणि सिक्कीम जर म्हटलं तर आपण घेतलं आहे लक्षात घ्या 36. ओके, त्यानंतर नागालँड आपण बघितलं होतं 13. ठीक आहे. त्यानंतर पुढे जो आपण बघा कलम 371G. 371G कशा संबंधित आहे, तर ते आहे मिझोराम राज्या संबंधित. मिझोरामजी लक्षात ठेवा, मिझोरामजी. ओके, आणि घटना दुरुस्ती म्हटलं तर 53वी घटना दुरुस्तीनुसार ते घटनेत ॲड करण्यात आलेलं आहे. 371H जर म्हटलं 371H आहे आपल्या अरुणाचल प्रदेश संबंधित. ओके, आणि 55वी घटना दुरुस्ती. जर तुम्हाला एक्झाममध्ये आलं जोड्या लावणीमध्ये येऊ शकतात घटना दुरुस्ती आणि एका साईडला राज्य येईल, तर 55वी म्हटलं तर तुम्हाला अरुणाचल प्रदेश या राज्याशी जोडी लावायची आहे. 53 जर म्हटलं तर मिझोराम. लक्षात घ्या. गोवा म्हटलं तर गोवा संबंधित आहे 56वी घटना दुरुस्ती आणि एक आहे आय. लक्षात घ्या, आय आहे गोवा. ओके, त्यानंतर बघा 371J हे लेटेस्टमध्ये टाकण्यात आलेली आहे 2012मध्ये. 98वी घटना दुरुस्ती कर्नाटक संबंधित आहे 98. तर ते 371J कलम घटनेमध्ये टाकण्यात आले. यावर ऑनलाईनरसुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर हे सगळं तुम्हाला इथे लक्षात घ्या, थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. तर बघा आपण काय काय बघितलं एकदा पुन्हा आपण स्पीडमध्ये बघूया, नंतर क्वेश्चन सॉल्व करूया. 371 म्हटलं तर महाराष्ट्र गुजरात. ओके, 7वी घटना दुरुस्ती आणि बॉम्बे पुनर्रचना कायदा 60 संबंधित आहे. 371A म्हटलं तर नागालँड 13वी घटना दुरुस्ती. 371B म्हटलं तर आसाम 22वी घटना दुरुस्ती. ओके, आणि पाठ करायला आसान म्हणजे सोपं जाते. लक्षात घ्या, आसानवरून आसाम लक्षात घेऊ तर 2 सहज लक्षात राहील तुमच्या. ओके, नागालँड म्हटलं तर 13. ओके,
नागालँड 13. ठीक आहे. त्यानंतर बघा सी मणिपूर होता तो 27वी घटनादुरुस्ती. DE म्हटलं तर आंध्र प्रदेश तेलंगणा 32. 371 F म्हटलं तर सिक्कीम आणि घटनादुरुस्ती किती लक्षात घ्या 36वी. जोडा लावणीसाठी तर पाठच करून ठेवा तुम्ही. आणि 371 G म्हटलं तर मिझोराम 53वी. 371 H म्हटलं तर अरुणाचल प्रदेश 55वी घटनादुरुस्ती. 371 I म्हटलं तर गोवा 56वी घटनादुरुस्ती. आणि जे म्हटलं लेटेस्टमध्ये 98वी घटनादुरुस्ती तर ती आहे कर्नाटक संबंधित. तर बघा मग आपण काय काय बघितलेलं आहे इथे बघा स्टुडंट. 371 म्हटलं तर महाराष्ट्र गुजरात, यस तुमच्या ऑब्वियसली लक्षात राहील. त्यानंतर बघा 371 ए म्हटलं तर आपण ए काय घेतला होता, ए घेतला होता नागालँड. ओके, ए नागालँड. ओके, ए नागालँड. बी म्हटलं तर लक्षात घ्या आसाम घेतलं होतं, तर बडा आसमान आपण लक्षात ठेवू, बडा आसमान मीन्स बी आसाम. त्यानंतर 371 सी जो घेतला होता आपण 371 सी कोण होतं तर सी होतं मणिपूर. ओके, सी मणिपूर लक्षात घ्या, कॅश मनी लक्षात घ्या, सी मणिपूर. ओके, डी आपण डी आणि ई बघितलं, काय बघितलं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ओके, यफ काय होता यफ तर यफ होता सिक्कीम संबंधित. ओके, सिक्कीम संबंधित लक्षात घ्या. त्यानंतर यफ नंतर जी कोण होता मिझोराम जी. ओके, लक्षात घ्या मिझोराम जी. ठीक आहे. त्यानंतर एच कोण होता एच होता आपला अरुणाचल प्रदेश. ओके, एच कशा संबंधित होतं अरुणाचल प्रदेश. गोवा काय होतं स्टुडंट गोवा होता 371 I. ठीक आहे, आय म्हणजे मी होते लक्षात घ्या. ठीक आहे, तर त्या संबंधित तुम्ही गोवा लक्षात ठेवा. ओके, गोवा. ठीक आहे. आणि राहिलं जे तर जे 98वी घटनादुरुस्ती आपण पाहिलं 371 जे तर ती आहे कर्नाटक संबंधित. आय होप की तुम्हाला हे थोडक्यात लक्षात आलेलं असेल. चला आपण जो प्रश्न होता तो सॉल्व करूया. नेमका काय होता प्रश्न आपल्यासमोर आहे, मग तुम्ही ॲन्सर दिलेलंच असेल. 371 सी ऑब्वियसली सी आपण लक्षात ठेवला होता मणीवरून मणिपूर लक्षात घ्या. त्यानंतर 371 एच आपण पाहिला होता अरुणाचल प्रदेश, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. 371 एफ आपण सिक्कीमसाठी बघितला होता, हा पण बरोबर आहे. आणि 371 जे तर जे बघितलं होतं आपण कर्नाटक संबंधित, कारण गोव्या संबंधित जो होता तो आय होता 371 आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते आन्सर नंबर जे आहे ते आहे 4 नंबरचं. ओके, तर या पद्धतीनं हे लेक्चर आपण कवर केलेलं आहे आणि अत्यंत इम्पॉर्टंट आहे, तर ते तुम्ही कवर करा. आय होप की तुम्हाला हे समजलेलं असेल. थँक्यू सो मच.